रामराम मंडळी, काय घडलं? आपल्या अंध माता पित्यांना तीर्थयात्रा करावी या एका उद्देशानं या श्रावण बाळानं आई वडिलांना छान काळजीपूर्वक तीर्थयात्रा करण्यासाठी त्या काळी पदयात्रा, पायी तीर्थयात्रा, पण अत्यंत आदरानं आपल्या आई वडिलांची इच्छा पूर्ण करणारे श्रावण बाळ अनवधानानं शब्दवेधी बाण दशरथांचा लागला आणि त्यात श्रावण बाळांचा अंत झाला. माता पित्यांना पाणी देणं हे काम आता दशरथ राजा करतायत. श्रावण बाळांच्या आई वडिलांना पाणी दिलं आणि त्यांनी आपला मुलगा नाही हे जाणून दशरथांना शाप दिला, तुलाही पुत्र वियोगाचं दुःख भोगावं लागेल. हे ऐकलं ना मात्र दशरथांना इतकं दुःख झालं. त्या दुःखातच आपल्या नगरीत प्रवेशले आणि तातडीनं वशिष्ठांच्या समोर जाऊन बसले. माझ्या हातून असं घडलं, हत्या झालेली आहे, काय करू? शापवाणी तेही सांगितली. तसं वशिष्ठांनी सांगितलं. सद्गुरू खरे जाणते, काळाचं भान असणारे त्यांनी सरळ सांगितलं. म्हणाले, काही काळजी करू नका राजन, वर्तमानात विचार करा, पुत्र प्राप्त होणार आहे न. वियोगाचा क्षण जेव्हा येईल त्यावेळेला बघू, आज त्याचा विचार नको. खरंच आनंदानं दशरथ राजा आपल्या राण्यांच्या महालाकडे निघून गेले. प्रसंग किती छान आहे बघा, आपल्याला खूप शिकवतो. काय आहे, प्रत्येक प्रसंग, प्रत्येक घटना याला कधीतरी नकारात्मकता, कधीतरी सकारात्मकता असते. आपल्या जवळ मार्गदर्शक सद्गुरू असावा, ज्यानं त्याचा अर्थ आपल्याला सांगावा आणि आज जे सातत्यानं बोललं जातं फ्रस्ट्रेशन, याच्यावरती दिशा द्यावी. खरंच खूप आधीपासून रामकथा ऐकली असेल ना तर असं घडणार नाही, पण तरीही ही सकारात्मकता देणारे आपल्या आयुष्यात असावे. आपल्या पूर्वजांनी मातृपितृभक्ती किती तत्परतेनं केली याचं भान देणारी असावी, म्हणजे वृद्धाश्रमाचा प्रश्नच येणार नाही. माझ्या कुटुंबाबद्दल मला आदर असला पाहिजे असा आदर निर्माण करणारी ही रामकथा, खऱ्या अर्थानं जीवनाची धन्यता शिकवणारी रामकथा. आणि म्हणून म्हणावंसं वाटतं, राम नाम ज्याचे मुखी, राम नाम ज्याचे मुखी, तो नरधन्य तिन्ही लोकी. राम नाम ज्याचे मुखी, तो नरधन्य तिन्ही लोकी. राम नाम, राम नाम. मंडळी, राम नाम, रामचिंतन, रामकथा, आपलं आयुष्य राममय होवो यासाठी रामाचरणी प्रार्थना. राम राम.